निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यामधील जागावाटपाचा पेच अधिकच गडद झाला। जिल्ह्यामधील स्थानिक नेत्यांमध्ये सलग 6 तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर सुद्धा 7 महत्त्वाच्या जागांवर कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये। आज यावर तोडगा निघण्याचा अंदाज आहे। यानंतर पत्रकार परिषद घेत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काही दिवसांपासून बैठकांचं सूत्र सुरूच आहे। कालही महत्त्वाच्या बैठका झाल्या, मात्र तरी सुद्धा तोडगा निघालेला नाहीये। आज नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडण्याचा अंदाज आहे? नक्कीच तब्बल 6 तास मॅरेथॉन बैठक काल चालली होती आणि त्यानंतर देखील हा तोडगा निघालेला नाहीये। फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 दिवस राहिलेले आहे, मात्र असं असताना देखील भाजप शिवसेनेमधील युतीचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये। दोन्ही बाजूने 2 मंत्री आहे, एकी बाजूने संजय शिरसाट आहे, दुसऱ्या बाजूने अतुल सावे आहे आणि स्थानिक नेते आहे, मात्र तरीही काही जागांवर अजूनही अंतिम निर्णय होऊ शकत नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे आणि हे 7 जागा अशा आहेत की दोन्ही पक्ष तिथे माघार घ्यायला तयार नाही। त्यामुळे आता हा सगळा तिढा वरिष्ठ म्हणजेच एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांचा रिप्लाय काय येतो त्यानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र हे 7ही जागा अशा आहेत की जिथे दोघेही एक पाऊल मागे घ्यायला तयार नाही। त्यामुळे आज तरी ही युतीची घोषणा होते की आणखी काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।